नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आत्ता पक्ष पंधरवडा चालू आहे. त्यानिमित्ताने मला या गोष्टीवरती आज बोलावंसं वाटलं. श्राद्ध पक्ष या विषयावरती. माझ्या वडिलांची मी एकटीच मुलगी. मला भाऊ नाही, मला बहीण नाही. तर माझी आई गेली आधी आणि त्यानंतर माझे वडील वारले. माझी आई आधी गेली त्यानंतर 2च वर्षात माझे वडील वारले. ते 2 वर्ष आईचं श्राद्ध पहिलं वर्ष तर जे काही श्राद्ध होतं ते थाटामाटातच करतात ना. पहिल्या वर्षाचं श्राद्ध म्हणजे हा मोठा सोहळा असतो. तर तसा तो सोहळा आम्ही केला. वडील होतेच. दुसरंही वर्ष आम्ही केलं. म्हणजे आणि पक्षाच्या ऐवजी अविधवा नवमी करतात. नवमी करतात. म्हणजे माझे वडील होते आणि त्यामुळे ती अविधवा नवमी आम्ही करत होतो. त्याही विषयी मी आज बोलणार आहे. तर हे जे पक्ष आणि श्राद्ध आणि अविधवा नवमी या ज्या गोष्टी आहेत, यावेळी मृतात्मे आपले पितर, वारलेल्या व्यक्ती, त्यांचे आत्मे हे प्रत्यक्ष त्यावेळी येतात आणि तो आपण दिलेला प्रसाद ग्रहण करतात किंवा आपण दिलेला सन्मान मान्य करतात. आणि त्यांची जी आपण आठवण काढतो, त्यांना जो सन्मान आपण प्रदान करत असतो, तर त्यासाठी म्हणून ते प्रत्यक्ष या ठिकाणी येतात अशी ती एक कल्पना आहे, तशी ती भावना आहे. आणि यासाठी या गोष्टी केलेल्या असतात. दरवर्षी श्राद्ध घातलं जातं त्या व्यक्तीचं. पक्ष असतं त्यावेळेला ज्या व्यक्तीचं पक्ष असतं, म्हणे पुरुषाचं फक्त पक्ष घालतात म्हणे, बाईचं काही घालत नाही. बाईला काही किंमतच नाही ना कुठेही. तर पुरुषाच्या बरोबर ती येतेच म्हणे सोबत. तर पुरुषाचं पक्ष जेव्हा घातलं जातं त्यावेळेला येताना ते एकटे येत नाहीत, तर नातेवाईक, आप्तेष्ट, ओळखीचे, पाळखीचे सर्वजण त्यांच्यासोबत येतात. म्हणजे समजा माझ्या वडिलांचा एखादी तिथी असेल, त्या दिवशी ते वारलेले आहेत, तर त्या दिवशी म्हणजे त्या तिथीला आपण ते पक्ष करतो. पक्ष म्हणजे गोडाधोडाचं खूप छान सुंदर चविष्ट स्वयंपाक करायचा, जेवण करायचं. गुरुजी येतात, ते सांगतात त्याप्रमाणे ते सर्व विधी करायचे आणि त्यानंतर प्रसाद बाहेर ठेवायचा. असं ते पक्षाचं आणि श्राद्धाचं आहे. तर मला भाऊ नसल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये कधी हा विचारच आला नाही. मी तुम्हाला माझ्या बाबतीत सांगते. हे माझे अनुभव आहेत, हे माझे विचार आहेत. हे मी कुणावरही लादत नाही. माझे विचार मी कुणालाही लादत नाही किंवा कुणी सुधारणा कराव्यात अशी सुद्धा माझी इच्छा नाही. मी काय करते ते मी तुम्हाला सांगते. कारण हा प्रश्न बऱ्याच व्यक्तींचा असू शकतो. कारण की एकुलती एक मुलगी हे बऱ्याच जणांना असू शकते आणि त्यानंतर काय करायचं. तर बरेच जण काय करतात की दरवर्षी करायला जमत नाही म्हणून एखाद्या देवळात किंवा एखाद्या ठिकाणी आयुष्यभरासाठी एक अशी विशिष्ट देणगी देतात आणि त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावानं त्या ठिकाणी जेवण केलं जातं. तर मला आठवतं आहे माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या नावे एका अनाथाश्रमाला काही पैसे दिले, अगदीच किरकोळ अमाऊंट. आणि त्यांना सांगितलं की दरवर्षी त्या तारखेला त्यांनी त्या ह्याच्यामध्ये वृद्धाश्रमामध्ये, अनाथाश्रमात नाही, वृद्धाश्रमामध्ये त्यांनी त्या दिवशी बोर्डवर लिहायचं की यांचा आज प्रसाद आहे आणि त्यांचा त्या दिवशी प्रसाद असतो. अगदी किरकोळ अमाऊंट होती, मला वाटतं 1000 वगैरे अशीच होती काहीतरी. फक्त बोर्डवर त्या दिवशी नाव लिहिलं जातं, म्हणजे ते आठवण काढली जाते. आणि मला एक लेटर येतं त्यांचं की असं आम्ही या व्यक्तीच्या नावे, तुमच्या आईंच्या नावे या ठिकाणी आम्ही भोजन सगळ्यांनी केलेलं आहे, असं मला ते पत्र येतं. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये म्हणजे काही गोष्टी माझ्या डोक्यात फिक्स आहेत. तर मला भाऊ नसल्यामुळे मी माझ्या चुलत भावाला तर सांगू शकत नव्हते. माझे वडीलही त्यानंतर वारले 2 वर्षानंतर.
त्यांचंही वर्षश्राद्ध झालं आणि मी माझ्या चुलत भावाला कसं सांगणार, तू माझ्या वडिलांचं श्राद्ध कर म्हणून? मी कसं सांगणार? दरवर्षीही मी कसं त्याला सांगू? हे बघा, साधी एक गोष्ट आहे. माझ्या आईवडिलांचं जे काही आहे, घर, गाडी, बंगला किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, ते सगळं मी घेतलं आणि फक्त श्राद्ध मात्र मी त्याला करायला सांगायचं आणि त्या दिवशी मी त्याला काय देणार? धोतर, टोपी किंवा शर्ट, पॅन्ट आणि त्या दिवशीचा खर्च करणार. हे एवढंच ना. माझ्या काही मनाला हे माझा आणि माझ्या चुलत भावाचे आमचे रिलेशन्स खूप चांगले आहेत, काहीच प्रश्न नाही. पण मी त्याला कधीच सांगितलं नाही. मात्र मी काय केलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मी ज्या दिवशी श्राद्ध असतं त्या दिवशी मी एक ताट तयार करते जे आम्ही जेवणार आहोत ते. सुरुवातीची काही वर्ष अगदी साग्र संगीत सगळा स्वयंपाक तयार करायचा, मग ते कुणाला तरी बोलवायचं, मग द्यायचं, असं वगैरे व्हायचं. मग तसं जमलं नाही तर चटावरचं श्राद्ध करायचं वगैरे, अशा या सगळ्या गोष्टी जमायच्या किंवा करायच्या. किंवा मग सुरुवातीला नुसतं दूध द्यायचं त्या ब्राह्मणाला, काही पैसे द्यायचे आणि झालं श्राद्ध. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या आम्ही करत होतो. ठेवा तिथंच. मग त्यानंतर मग काही गोष्टी सारखा डिस्टर्बन्स हा असतोच, सॉरी हं. तर मग जेव्हा हे असं होत असे त्यावेळेला मला असं वाटायचं की ही नुसती कृती आहे, ह्याच्यात माझ्या भावना काही नाही आहेत किंवा माझ्या ज्या भावना आहेत त्या ह्या कृतीतनं व्यक्त नाही होत आहेत. जरीही कोणी गुरुजी आले, त्यांनी ते केलं सगळं, तरी माझ्या भावना त्यामध्ये व्यक्त होत नाही आहेत, मला त्यात समाधान मिळत नाही आहे आणि मला त्यात समाधान मिळायचं नाही. तर मी कसं करायला सुरुवात केली की मी त्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी मी स्वतःहून जे काही मी केलं, पहिली काही वर्ष मी केलं, त्यानंतर मला हळूहळू जमायचं बंद झालं. मग तुम्ही म्हणाल हे असं कसं करायला पाहिजे ना. हे बघा, ज्या गोष्टी काही काही वेळेला जमत नाहीत त्यावेळी आपण अट्टाच करू शकत नाही. स्त्रियांना बऱ्याच वेळेला MC येते, पाळी येते, मग त्यावेळेला या गोष्टी नाही जमत. मग कुणाकडे तरी दुसऱ्याला करायला सांगणं हे मला पटत नाही. मग त्या दिवशी मग मी काय करते, तर त्या दिवशी मी बाहेर नैवेद्य ठेवते, नमस्कार करते, दक्षिणेकडे तोंड करून नमस्कार करते, तिथे उदबत्ती ओवाळते आणि त्या ताटामध्ये ठेवलेला, माझ्याकडे कर्दळीची झाडं आहेत, कर्दळीच्या पानामध्ये नैवेद्य ठेवून तो असा वरती ठेवते, पाणी ठेवते, उदबत्ती ओवाळते, नमस्कार करते आणि हे जे काही माझं आयुष्य आहे, मला जे काही हे जीवन मिळालेलं आहे, ते मी माझ्या आईवडिलांना म्हणते की हे सर्व तुमच्यामुळं आहे. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सतत राहू देत, माझ्या हातून नेहमी चांगलंच कार्य होऊ दे, असं मी म्हणते. आणि श्राद्ध आणि पक्ष या दोन्ही गोष्टी मी या ठिकाणी थांबवते. पक्षाच्याही वेळेला काय होतं माहिती आहे का, की सुरुवातीला आई, वडील, सासू, सासरे अशा 4-4 व्यक्तींचं डोक्यात लक्षात राहत नाही. खरंच तुम्हाला सांगते, सुरुवातीच्या काही वेळेला लक्षात राहतं, पण हळूहळू ही माणसं वाढली, मग त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात राहीना झाल्या, तारखा लक्षात राहीना झाल्या. मग आपल्याला नंतर हुरहुर वाटते. आणि कसं होतं की माझ्या आईवडिलांच्या बाबतीत मी काहीतरी निर्णय घेऊ शकते, माझ्या सासू सासऱ्यांच्या बाबतीत मी निर्णय घेणारी कोण? तो माझ्या मिस्टरांनी घेतला पाहिजे ना निर्णय. पण त्यांनीही मला यामध्ये सपोर्ट केला. सुरुवातीला काही वर्ष आम्ही गुरुजींना बोलवून करत होतो ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित घरामध्ये. मग जेव्हा या सर्व गोष्टी जमीनाशा झाल्या, त्यानंतर आम्ही या गोष्टी 1 वर्ष करायच्या आणि 1 वर्ष करायच्या नाहीत असं न करता या गोष्टी आम्ही थांबवल्या. घरातल्या फोटोला किंवा मनातल्या आठवणींना जर का तुम्ही रोजच जर का जिवंत ठेवलं, तर मला वाटतं की असं श्राद्ध आणि पक्ष करायची काय गरज आहे. आपल्या मनामध्ये नक्की आहे की त्यावेळेला ती लोकं येतात आणि मग आपला तो जो काही प्रसाद असतो किंवा आपला ते काही जेवण असतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. मला नाही वाटत असं काही असेल. ते तर काय हो, वासाचे धनी. देव तर वासाचा धनी असं म्हणतात, माहिती आहे ना.
आपण असं करतो देवाला प्रसाद केल्यावर, असं असं करतो. तो काय फक्त वासाचा धनी म्हणतो. कोण येऊन प्रत्यक्ष खात नाहीत. पण तरी एक प्रथा आहे. आणि भलेही इतर कोणी खाऊ देत किंवा न खाऊ देत, वर जेव्हा ते ठेवलेलं असतं ताट, तेव्हा भरपूर चिमण्या, बुलबुल, ह्या सीझनमध्ये कावळे अजिबात नसतात. चुकूनच एखादा कावळा आला तर आला, नाही तर कावळा अजिबात दिसत नाही. पण इतर पक्षी मात्र हे नक्की खात असतात. तर त्यामुळे ते सगळं संपलेलं असतं. पण माझ्या नंतर हळूहळू काही वर्षांनी असं लक्षात आलं, पक्षही लक्षात राहीना हो, काय करायचं. खरं ते सांगते मी तुम्हाला. अरे काल होऊन गेलं वाटतं, आज आहे वाटतं, किंवा उद्या आहे लक्षात असायचं, नेमकं उद्या दुसऱ्या दिवशी काहीतरी काम निघायचं आणि ते केलं जायचं नाही. मग मी एक लक्षात घेतलं किंवा मी एक प्रथा ठेवली माझ्या मनामध्ये, मी स्वतः करण्यासाठी. पक्षाचा महिना सुरू झाल्यापासून किंवा महाळाचा महिना सुरू झाल्यापासून, महालय म्हणतात ना, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून हे सुरू होतं. तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दसऱ्याच्या नवरात्रीच्या आदल्या दिवशीपर्यंत, म्हणजे घटस्थापनेच्या आदल्या दिवशीपर्यंत मी दररोज नैवेद्य हा ठेवते बाहेर. म्हणजे मला एक असं वाटतं की अरे विसरलो असं वाटायला नको. मनात एक विसरलं की हुरहुर लागते ना. त्यामुळे जे काही मी जेवते किंवा जे काही घरामध्ये जेवण केलेलं असतं ते पानावरती, कदळीच्या पानावरती ठेवायचं, पाणी ठेवायचं. माझी आई म्हणायची नेहमी की तूप साखर त्यांना फार आवडते, म्हणून मग तूप साखर घालायचं. म्हणजे पितरांना म्हणे तूप फार आवडतं, डाळीचे पदार्थ आणि तूप असं म्हणतात. मग रोजच काही डाळीचे पदार्थ नसतात, पण फरसाणा रोज घरामध्ये असतो, बिस्किटं रोज घरामध्ये असतात. तर जसं आपण तूप भात ठेवतो, म्हणजे जसा मी तूप भात रोज ठेवते, तसंच तांदळाची खीर आवडते, म्हणून आपण साधा जो काय भात केलेला असतो त्या भातामध्येच थोडंसं साखर आणि दूध घालायचं, तेही ठेवायचं बाहेर. आणि इतर सगळे पदार्थ जे काही मला खायचे ते सगळे मी ठेवते आणि या पद्धतीने मी ते बाहेर ठेवते. दुसऱ्या दिवशी ते सगळं संपलेलं असतं, मला खूप आनंद होतो. मी पूर्ण महिनाभर हे करते. म्हणजे विसरलंही व्हायला नको. आणि असं काही नाही आहे ना, म्हणतात ना की आप्तेष्ट नातेवाईक सोबत सगळेच जण येतात म्हणे. तर मग सगळेच जण येतात, तर मग सगळ्यांचं वेगळ्या वेगळ्या दिवशी पक्ष असू शकतं, तर मग ते त्यामुळे मी पूर्ण महिनाभर ठेवते. मी असं फक्त एकच दिवस ठेवते असं नाही. आणि मला त्यानं खूप समाधान मिळतं. माझ्या मनाला खूप आनंद होतो की मला नुसती प्रथा म्हणून ही गोष्ट पाळायची नाही, तर मला ते आठवणीत ठेवायचे असतात त्या सर्वांना. आणि त्यांना नेहमी आठवणीत ठेवणं, त्यांना न विसरणं, हाच त्यांचा सन्मान आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणून मी कुठल्याही देवळामध्ये अशी देणगी दिलेली नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगते. पण मला जेव्हा एखादी व्यक्ती भुकेजलेली आहे, तिने काही मागितलं, तर मी नक्की त्या व्यक्तीला जे काही द्यायचं ते त्या त्या वेळेला देत असते. मी कधीही कुणालाही असं बोलत नाही की कशाला पाहिजेत पैसे, दारूच पिणार आहेस, येऊ पिणार आहेस, नाही. काही ना काहीतरी त्याला खायला द्यायचं त्या व्यक्तीला, असं मी करत असते. आणि मला वाटतं की हेच आत्म्यापर्यंत पोचत असतं. कर्मकांड याबद्दल मी फारशी कधीच बोलत नाही किंवा सुधारणा कराव्यात वगैरे याही विषयी मी बोलत नाही. का तर मला जे वाटतं ते मी करत असते. त्यामुळे मी माझे अनुभव आणि माझे विचार म्हणून मी तुमच्यासमोर आज या गोष्टी मांडल्या. श्राद्ध आणि पक्ष ह्याच्या बाबतीमध्ये मी अशाच पद्धतीने करत असते. मला त्यात समाधान वाटतं आणि मला असं वाटतं की ज्या मनापासून मी जे करते ते नक्कीच सगळ्यांना समाधान वाटत असेल. मला माझे काका काकू, मामा मामी सगळेजण आठवत असतात. आणि तो जो त्यांना मी सन्मान देते, ते ताट ठेवताना, वर ठेवताना, तो मला वाटतं की त्यांच्यापर्यंत नक्कीच ती भावना पोचत असेल. आणि एक मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, काही जण विचारत असतात की ह्या म्हणजे श्राद्ध पक्षाच्या ह्या पंधरवड्यामध्ये, महालय म्हणतात त्याला, माळाच्या महिन्यामध्ये खरेदी करावी का, नवीन खरेदी करावी का? मी करते.
जर का पितर स्वतः येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतील तर हा जो महिना आहे हा निषिद्ध नाही, हा अशुद्ध नाही, हा पवित्र महिना आहे, असं ही माझी भावना आहे. याबद्दल माझे हे विचार आहेत. ही पवित्र भावना आहे, शुद्ध भावना आहे. आणि ते जर का आपले पितर प्रत्यक्ष येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतील, आपल्याशी संपर्क साधत असतील, तर मग तो महिना अशुद्ध कसा आणि त्या महिन्यात काहीच शुभ कार्य करायची नाहीत हे कसं काय होऊ शकतं? आपण वाढदिवस करतो ना, हॅपी बर्थडे करतो ना, सगळ्यांचे हॅपी बर्थडे करतो. मग किती जोर, म्हणजे जर का ह्या महिन्यामध्ये बाकी काही झालं नसतं तर कोणी वाढदिवससुद्धा साजरे केले नसते. साजरे किती मोठे केले जातात, मग ते तर आपण करतोच ना. मग त्यांना अशुद्ध महिना कसा म्हणायचा? तर या महिन्यात मी खरेदी करायची नाही किंवा सोनं घ्यायचं नाही. मी सोनं फारसं घेत नाही, तुम्हाला माहिती आहे. पण खरेदी करायची नाही यावर मी तरी कधी पाळलं नाही. हे मला एखादी गोष्ट आवडली, केली तर मी मस्तपैकी ती खरेदी करते. आणि जर का कोणीतरी मला मनात आणून दिलं की अरे आत्ता कसं काय तुम्ही खरेदी केला, म्हाळाचा महिना आहे, तर मी म्हणते हां मग आमच्या सासूबाईंना फार आवडायच्या साड्या घेणं, म्हणून मी घेतली साडी. हो, माझ्या आईलाही आवडली असती साडी, असं मी म्हणून मला खूप आनंद होतो. खरं मी सांगते, मी अजिबात हे असं डोक्यामध्ये ठेवत नाही नवीन खरेदी करायची नाही, काही नाही, काही नाही. उलट बाकीकडे आत्ता गर्दी कमी असते, त्यामुळे मस्त मनापासून खरेदी करायला मिळते असं मला तर वाटतं. त्यामुळे श्राद्ध आणि पक्ष याबाबतचे माझे जे विचार आहेत ते मी या ठिकाणी मांडले. तुमचे विचार तुम्ही मांडू शकता, या ठिकाणी नक्कीच मांडू शकता. हल्ली ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष येऊन कुणाला करायला वेळही नसतो, म्हणून मग आपण फोन करतो गुरुजींना, गुरुजी असं अशी ती तिथी आहे आणि तुम्ही पक्ष करा. श्राद्ध असं असं आहे, परदेशातून फोन येतो, श्राद्ध आहे असो, श्राद्ध करा. मग कोणाचं तरी श्राद्ध कोणीतरी करतो, याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ही प्रथा आहे, प्रत्येकाने पाळावी, ती नक्की पाळावी. पण जिवंतपणी मनापासून सर्वांचं सर्व केलं पाहिजे, नाती सांभाळली पाहिजेत, जेवढं शक्य होईल तेवढं केलं पाहिजे. काही काही वेळेला नाही शक्य होत, त्याबद्दल मनात वाईट तरी नक्की वाटून घेतलं पाहिजे. याही भावना त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचत असतील असं मला वाटतं.